Hello guys, myself Gulab Thombre and welcome to the channel Edu on Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण टेरिडोफाइट्स बघितलं होतं. या लेक्चरमध्ये आपण जिम्नोस्पर्म्स बघणार आहोत आणि जिम्नोस्पर्म्स हा या टॉपिकचा या चॅप्टरचा लास्ट टॉपिक आहे, कारण यानंतर अँजिओस्पर्म जो आहे तो डिलीट झाला आहे. ओके, सो नाव लेट्स स्टार्ट. आय होप की तुम्ही पाठीमागचे सगळे लेक्चर्स बघितले आहेत, कारण पाठीमागचे लेक्चर्स थोडेसे जरा कॉम्प्लिकेटेड होते. म्हणजे मी ट्राय केलेत माझ्या बेस्ट लेवलनं की पूर्ण तुम्हाला एकदम म्हणजे सुटसुटीत एक्सप्लेन करावं. आय होप यू गॉट ऑल्सो. टुडे वी आर स्टार्टिंग जिम्नोस्पर्म्स. जस्ट वेट. ओके, लेट्स स्टार्ट इट. बघा जिम्नोस्पर्म्स, GY. ओके, जिम्नोस्पर्म्स म्हणजे काय? जिम्नोज म्हणजे नेकेड आणि स्पर्म्स म्हणजे सीड. ओके, जिम्नोज म्हणजे नेकेड अँड स्पर्म्स म्हणजे सीड्स आर द प्लांट्स इन विच ओव्ह्यूल्स आर नॉट एनक्लोज्ड बाय एनी ओव्हरिओल. म्हणजे काय म्हणतंय, ओव्ह्यूल्स असे प्लांट ज्याच्यामध्ये ओव्ह्यूल्स आर नॉट एनक्लोज्ड बाय, म्हणजे कोणत्या ओव्हरिओलनं नॉट एनक्लोज्ड, म्हणजे सपोज हा सीड आहे तर त्याच्यावरती वरती ओव्हरिओल असतं. हे जर नसल देन दॅट इज कॉल्ड ॲज अ जिम्नोस्पर्म्स. त्या प्लांट्सला काय म्हणतात? जिम्नोस्पर्म्सच म्हणतात. ओके, यामध्ये ओव्ह्यूल्स आर नॉट एनक्लोज्ड बाय एनी ओव्हरिओल. ओव्ह्यूल्स नॉट एनक्लोज्ड. ओके, नॉट एनक्लोज्ड अँड रिमेन एक्सपोन बोथ बिफोर अँड आफ्टर. म्हणजे फर्टिलायझेशनच्या अगोदर देखील आणि फर्टिलायझेशनच्या नंतर देखील म्हणजे कायम ते नेकेडच असतात. ओके, द सीड्स दॅट डेव्हलप पोस्ट फर्टिलायझेशन आर नॉट कवर्ड, दॅट इज नेकेड. तेच सांगितलं. परत जिम्नोस्पर्म्स इन्क्लूड मीडियम साईज ट्रीज आर टॉल ट्रीज अँड शब्स. म्हणजे मीडियम साईजचे ट्रीज पण असतात किंवा टॉल ट्रीज पण असतात आणि शब्दसुद्धा असतात. One of the gymnosperms, the giant redwood tree, sequoia, is one of the tallest tree species. Yes, remember this sentence is important. म्हणजे giant redwood tree, sequoia, tallest tree. Okay, tallest tree. सिक्वोया इज द टॉलेस्ट ट्री. आणि हा क्वेश्चन नीटमध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत. मे बी स्टेटमेंट किंवा MCQच्या फॉर्ममध्ये असं विचारलं जाऊ शकतो. सो रिमेंबर दिस. ओके, द रूट्स आर जनरली टॅप रूट्स. यस, हे जे रूट्स कसे असतात? टॅप रूट. ओके, टॅप रूट हे मॅच द पेअर्समध्ये विचारलं जातं. रूट्स इन सम जेनेरा हॅव फंगल असोसिएशन इन फॉर्म ऑफ मायकोरायझा, दॅट इज द पायनस. मायकोरायझा. ओके, मायकोरायझा दॅट इज एक्झाम्पल काय ह्याचं? पायनस. ओके, व्हाईल इन सम ऑदर्समध्ये असेल देन सायकस. ऑदर्समध्ये असेल देन सायकस आर स्पेशलाइज्ड रूट्स कॉल्ड कोरलॉइड रूट्स. ओके, आणि हे कशामध्ये असतं? दॅट इज द सायनोबॅक्टेरियामध्ये असतं. असोसिएशन टू फिक्सिंग सायनोबॅक्टेरिया. सो हे जर रिमेंबर कसं करायचं? सायनोबॅक्टेरिया, कोरलॉइड रूट्स आणि सायकस, CCC. ओके, आणि ह्याचं काय म्हटलं आपण? मायकोरायझा. आणि मग ह्यानंतर उरलेलं आपण यू कॅन रिलेट डायरेक्टली. ओके, द स्टेम्स आर अनब्रँच्ड. यस, म्हणजे सायकसमध्ये जे असतात ना, स्टेम्स अनब्रँच्ड असतात. अनब्रँच्ड काय? स्टेम जे असतात ना ते अनब्रँच्ड असतात. ओके, आणि पायनस आणि सिड्रसमध्ये जे असतात ना ते ब्रँच्ड असतात. पायनस आणि सिड्रसमध्ये जे असतात ना स्टेम ब्रँच्ड असतं. ओके, ब्रँच्ड. ओके, जस्ट वेट. अनब्रँच्ड कशामध्ये असतं? अनब्रँच्ड इज इन सायकस, आणि तेच जर पायनस आणि सिड्रसमध्ये जर बघितलं तर स्टेम हे ब्रँच्ड असतं. ओके, द लिव्ज मे बी सिम्पल ऑर कंपाऊंड. येस, सिम्पल पण असू शकते सायकस. आता इथं सायकसचं स्टेम अनब्रँच्ड असतं आणि लिव्ज जे असतात ना, लिव्ज आहे ते इन सायकस पिन्नेट लिव्ज. कशा? पिन्नेट लिव्ज. ओके, पिन्नेट लिव्ज पर्सिस्ट फॉर फ्यू इयर्स
द लिव्ज इन जिम्नोस्पर्म्स आर वेल अडॅप्टेड टू विथस्टँड एक्स्ट्रीम टेम्परेचर. म्हणजे हे जे लिव्ज असतात ना, हे जे पानं वगैरे असतात ते पानं आहेत एक्स्ट्रीम टेम्परेचर, एक्स्ट्रीम ह्युमिडिटी, विंड या सगळे म्हणजे काय म्हणतात टॉलरेट करू शकतात. ओके. इन कन्फर्स द निडल लाईक म्हणजे निडल लाईक लिव्ज रेड्यूस द सरफेस एरिया. म्हणजे त्यांची थिक क्युटिकल म्हणजे जिथं पाऊस वगैरे कमी पडतो ना अशा ठिकाणी त्यातले जे पानं कसे असतात तर पानं आहे ती ह्याच्यासारखे असतात काट्यासारखे, म्हणजे जेणेकरून त्यातला सरफेस एरिया रेड्यूस होईल आणि त्यातनं पाण्याचं जे बाष्पीभवन होतं ना ते कमी होईल. सो निडल लाईक लिव्ज आढळतात कुठं? इन कॉनिफर्समध्ये कसले निडल लाईक लिव्ज आढळतात. ओके. निडल लाईक लिव्ज. ओके. निडल लाईक लिव्ज देअर थिक क्युटिकल अँड संकन स्टोमॅटा आर ऑल्सो हेल्प टू रिड्यूस वॉटर. येस, तर थिक क्युटिकल म्हणजे थिक असते आणि संकन स्टोमॅटा ऑल्सो हेल्प टू रिड्यूस द वॉटर लॉस. ओके. आतापर्यंत आपण काय काय बघितलं? जिम्नोस्पर्म्स जिम्नो म्हणजे काय नेकेड आणि स्पर्म्स म्हणजे काय सीड. ओके. ह्यामध्ये ओव्हल्स आर नॉट एनक्लोज्ड म्हणजे इवन बिफोर फर्टिलायझेशन आणि आफ्टर फर्टिलायझेशन असतं. आणि ह्याची जी साईज असते ना ते मे बी मीडियम असू शकते किंवा टॉलेस्ट. मग टॉलेस्ट जर म्हटलं देन सिक्वोया इज द टॉलेस्ट ट्री. परत त्यानंतर हे जे टॅपरूट असतात मायकोरायझा मध्ये पायनस, मायकोरायझाचं एक्झाम्पल इज द पायनस. आणि सायकसमध्ये काय कोरलॉइड रूट्स असू शकतात आणि रूट्स असतात. आणि हे जर सायनो बॅक्टेरिया. ओके. सायकसचं अनब्रँच्ड स्टेम असतं आणि पेनट लिव्ज असतं. आणि त्यानंतर ब्रँच्ड हे जे असतं ना ते पायनस आणि सिड्रसमध्ये येतं. ओके. ब्रँच्ड स्टेम. ओके. आणि त्यानंतर हे जे म्हणजे कॉनिफर्समध्ये निडल लाईक लिव्ज रेड्यूस द सरफेस एरिया वगैरे म्हणजे कॉनिफर्समध्ये निडल लाईक लिव्ज वी कॅन सी. ओके. नाव वी आर मूव्हिंग फॉरवर्ड. द जिम्नोस्पर्म्स बघा आपण दुसऱ्या पेजवरती आलो आहे. आय होप पाठीमागच्या पेजवर तर सगळ्यांना क्लिअर आहे. पाठीमागच्या पेजवरती एवढी जास्ती काही नाही, जस्ट सगळ्यांना ऑलमोस्ट माहितीच असतं टॅपरूट वगैरे हे. जस्ट थोडंसं रिमेंबर करा. जर झालं ठीक आहे, नाही झालं तरी मॉर्फॉलॉजी चॅप्टरमध्ये होऊन जातं ते. ओके. ट्राय करा की इथंच करायचं म्हणजे जेणेकरून त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला आणखी थोडीशी हेल्प होईल. ओके. नाव वी आर मूव्हिंग फॉरवर्ड. द जिम्नोस्पर्म्स आर हेट्रोस्पोरस. येस, हेट्रोस्पोरस म्हणजे स्पोर्स जे असतात ना स्पोर्स सिमिलर इन साईज असेल देन काय होतं होमोस्पोरस. आणि जिम्नोस्पर्म्स जे असतात ना हेटेरोस्पोरस. ओके. दे प्रोड्यूस हॅप्लॉइड मायक्रोस्पोर अँड मॅगॅस्पोर. मॅगॅस्पोर म्हणजे त्याची साईज असते ना लार्ज असते आणि मायक्रोस्पोर म्हणजे साईज लहान असते. पण हे कसले हॅप्लॉइड काय करते हॅप्लॉइड. येस, हॅप्लॉइड मॅगॅस्पोर अँड मायक्रोस्पोर प्रोड्यूस करतं. ओके. द टू काइंड्स ऑफ स्पोर्स आर प्रोड्यूस्ड विदिन स्पोरेंजिया दॅट आर बॉर्न ऑन स्पोरोफिल्स which are arranged spirally along an axis to form lax or compact or strobile. म्हणजे काय बघितलं आपण मगाशी? सपोज हा मायक्रोस्पोरेंजिया आहे. ओके. ह्याच्या भोवती काय लीफ लाईक ॲपेंडेजेस वगैरे जर कनेक्ट झाले देन हा मायक्रोस्पोरेंजिया. देन ही काय होतं सपोज हा स्पोरेंजिया. त्यानंतर हे काय होतं स्पोरोफिल म्हणतो तो. ओके. हेच जर सपोज आपण मायक्रोस्पोरेंजिया म्हटलं मायक्रोस्पोरेंजिया देन हे काय होणार मायक्रोस्पोरोफिल होणार. ओके. ते सांगितलं इथं की स्पोरेंजियाच्या आतमध्ये ऑब्व्हियसली काय असणार हे असणार आपले काय म्हणतात थांबा एक मिनिट काय म्हटलेलं स्पोर्स असतात आतमध्ये. ओके. आणि हे जर कॉम्पॅक्ट असेल देन त्याला काय म्हणतात आपण कॉम्पॅक्ट असेल देन स्ट्रॉबेला ऑर कोन्स. ओके. हे आपण पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं. आता हेच इथं काय करायचं इथं फक्त मायक्रो ऑर मायक्रो असेल देन मेलच्या केसमध्ये मायक्रो आणि फिमेलच्या केसमध्ये मेगास्पोरेंजिया लावायचं. ओके. नाव लेट्स रीड. ओके. त्यासाठी पाठ्यमागचं लेक्चर बघा. इफ यू हॅवंट वॉच द प्रिवियस लेक्चर देन यू आर नॉट गेटिंग समथिंग. ओके. काय म्हणताय द स्ट्रॉबिलाय बेरिंग मायक्रोस्पोरोफिल. येस, मायक्रोस्पोरोफिल म्हणजे सपोज हे मायक्रोस्पोरेंजिया. आता हे काय होणार
मायक्रोस्पोरोफिल. ओके, हे लीफ लाईक अपेंडेजेस असल्यामुळे मायक्रोस्पोरोफिल आणि मायक्रोस्पोरेंजिया. यस, हे काय मायक्रोस्पोरेंजिया आर कॉल्ड मायक्रोस्पोरेंजिएट और मेल स्ट्रॉबिला. यस, ह्याला काय म्हणणार मेल स्ट्रॉबिलाय. ह्याला ऑब्विसली आपण काय म्हणणार मेल स्ट्रॉबिलाय, कारण कॉम्पॅक्ट होता ना. मीच तेच सांगितलं त्याच्यास. द मायक्रोस्पोर डेव्हलप इन टू अ मेल गॅमेटोफायटिक जनरेशन विच इज हायली रेड्युस्ड अँड कन्फाइंड टू ओनली लिमिटेड नंबर ऑफ सेल्स. दिस रेड्युस्ड गॅमेटोफाइट, ह्याच्यामध्ये जे असतात ना, ह्याच्यामध्ये जे स्पोर्स असतात ना, ह्या स्पोर्सला काय म्हणतात पोलन ग्रेन. यस, ओके. म्हणजे मायक्रोस्पोरेंजिया जर लीफ लाईक अपेंडेजेस असतील देन त्याला काय म्हणतात लीफ लाईक अपेंडेजेस असेल देन मायक्रोस्पोरोफिल, आणि ह्याला काय म्हणणार मग मेल स्ट्रॉबिलाय और मेल कोण किंवा मायक्रोस्पोरेंजिएट किंवा मेल स्ट्रॉबिलाय त्याला म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये जे मायक्रोस्पोर्स होते त्याला काय म्हणतो आपण पोलन ग्रेन. ओके, हे झालं ह्याचं. देन द डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन टेक प्लेस विदिन द मायक्रोस्पोरेंजिया. यस, आताच बघितलं आपण. द कोन्स बिअरिंग मेगास्पोरोफिल. आता हे कशाच्या केसमध्ये गेलं, हे मेलच्या केसमध्ये झालं. आता फिमेलच्या केसमध्ये. ओके, द कोन्स बिअरिंग मेगास्पोरोफिल विथ ओव्हिल्स और मेगास्पोरेंजिया आर कॉल्ड मेगास्पोरेंजिएट. यस, सपोज हा मेगास्पोरेंजिया आहे. ओके, आता ह्याला लीफ लाईक अपेंडेजेस आपण जर काढले देन हे काय झालं मेगास्पोरोफिल. तर ह्याला हे जर कॉम्पॅक्ट वगैरे झालं तर त्याला काय म्हणणार आपण फिमेल स्ट्रॉबिला आहे. बरोबर आहे, फिमेल स्ट्रॉबिला आहे. यस, मग त्याच्यामध्ये हे होणार काय म्हणते स्पोर्स असणार, त्याला काय म्हणतात मेगास्पोर्स. दॅट्स ऑल. द मेल ऑर फिमेल काय म्हणलं यस मेगास्पोरेंजिया. द कोन्स बिअरिंग मेगास्पोरोफिल ऑर ओव्ह्यूल्स or megasporangia are called megasporangiate or female strobili. Yes, the male or female cones strobili may be born on the same tree. Yes, मेल आणि फिमेल जे स्ट्रॉबिलाय, मेल और फिमेल कोन स्ट्रॉबिलाय जे आहेत ना बॉर्न सेम ट्रीवरती जर बॉर्न झाले त्याचं एक्झाम्पल काय आहे, दॅट इज द पायनस. सेम ट्री. एक्झाम्पल्स यू मस्ट रिमेंबर पायनस. ओके, सेम ट्रीवरती असेल हे दोन्ही, म्हणजे मेल स्ट्रॉबिला आणि फिमेल स्ट्रॉबिला दोन्ही जर एका ट्रीवरतीच असेल देन त्याचं एक्झाम्पल काय आहे, दॅट इज द पायनस. हावेवर इन सायकसमध्ये हे मेगास्पोरोफिल आणि हे दोन्ही वेगवेगळ्या म्हणजे डिफरंट ट्रीज काय आहे, डिफरंट ट्रीज सायकस. ओके, रिमेंबर द एक्झाम्पल्स. दिस टॉपिक इज होल अबाउट एक्झाम्पल्स. Okay, the megaspore mother cell is differentiated from one of the cells of nucellus. Yes, suppose nucellus, the nucellus is protected by the envelopes of composite structure called an ovule. Suppose हे ovule असेल then ह्याच्यामध्ये काय असणार nucellus. Yes, बस the ovules are born on the megasporophyll. Yes, ovules जे असतात ना ovules are born on the megasporophyll. Yes, megasporophyll. सपोज हा मेगास्पोरोफिल, हे काय होणार हा मेगास्पोरोफिल, ह्याच्यामध्ये काय होणार ओव्हिल्स बॉर्न होणार. बस, कारण आपण काय बघितलेलं मेगा रिलेटेड टू फिमेल अँड मायक्रो रिलेटेड टू मेल. सो मेगास्पोरोफिल म्हटल्यावरती फिमेल. सो इथं काय ऑब्विसली काय जनरेट होणार तर ओव्हिल्स जनरेट होणार. ओके, द ओव्हिल्स आर बॉर्न ऑन द मेगास्पोरोफिल विच मे बी क्लस्टर्ड ऑर टू फॉर्म फिमेल कॉन्स. यस, क्लस्टर्ड ह्याच्यामध्ये असू शकतात. द मेगास्पोर मदर सेल डिवाइड मिओटिकली. यस, हे आहे ते मिओटिकली डिवाइड होऊन काय होणार 4 मेगास्पोर्स तयार होणार. 4 मेगास्पोर्स. ओके, यस, and one of the megaspore enclosed within the megaspore develops into a multicellular female gametophyte that bears 2 or more archegonia female sex organs. म्हणजे ह्यातलं एक जे असतं ना मेगास्पोरेंजियमच्या आतमध्येच असतं, ते डेव्हलप होतं आहे आणि मल्टीसेल्युलर फिमेल गॅमेटोफाइट तयार करतं आहे. ओके, फिमेल गॅमेटोफाइट दॅट बी 2 or more archegonia, दॅट इज द फिमेल. आर्किगोनिया ऑब्विसली बघितलं अँथ्रेझॉइड आहे ती मेल सेक्स ऑर्गन होता आणि आर्किगोनिया वॉज द फिमेल सेक्स ऑर्गन. येस, हे गॅमेटोफाइट आर्किगोनिया तयार करणं. ओके, द मल्टीसेल्युलर फिमेल गॅमेटोफाइट इज ऑल्सो रिटेन्ड विदिन मेगास्पोरेंजियम. येस, ही जी फिमेल गॅमेटोफाइट असतं ना हे सुद्धा ह्याच्यामध्येच राहतं, मेगास्पोरेंजियमच्या आतमध्येच राहतं. ओके, समजतंय का? ओके,
let's move forward. Unlike bryophytes and pteridophytes, in gymnosperms, in male and female gametophytes do not have independent, म्हणजे आपण पाठीमाग जसं की बघितलेलं फिमेल म्हणजे पाठीमाग बघितलेलं आपण स्पोरोफाईट किंवा गॅमेटोफाईट. स्पोरोफाईट होतं ब्रायोफाईटमध्ये बघितलेलं. ब्रायोफाईटमध्ये काय होतं, स्पोरोफाईट जे होतं ते न्यूट्रिशनसाठी ह्याच्यावरती डिपेंड वगैरे होतं. तसं इथं काय अनलाईक ब्रायोफाईट्स अँड टेरिडोफाईट्स, येस तिथं म्हणजे हे काय म्हणतात डिपेंडंट होते. मेल अँड फिमेल गॅमेटोफाइट्स डू नॉट हॅव अन इंडिपेंडंट फ्री लिव्हिंग एक्झिस्टन्स. येस, फ्री लिव्हिंग एक्झिस्टन्स नाही, दे रिमेन विदिन द स्पोरेंजिया रिटेन्ड ऑन द स्पोरोफाइट्स. येस, म्हणजे स्पोरेंजियामध्येच राहतात, कारण ऑब्विसली ह्या मेल किंवा फिमेल स्पोरेंजियामध्येच राहतात. येस, द पोलन ग्रेन इज, यस मेल मात्र बाहेर पडतं, कारण पोलन ग्रेन इज रिलीज्ड फ्रॉम द मायक्रोस्पोरेंजियम. येस, ऑब्विसली मायक्रोस्पोरेंजियममधून पोलन ग्रेन बाहेर पडणार. अँड दे आर carried in air currents and come in contact with the opening of ovules. Yes, इथं opening of ovules opening आत येणार. born on megasporophyll, हे जो हे असतात ओव्ह्यूल्स इथं असतात, ओव्ह्यूल्सच्या ओपनिंगमधून आत जातं. ओके, द पोलन ट्यूब कॅरिंग द, हे सगळी प्रोसेस जी आहे ना, हे सगळी आपल्याला पुढे आहे. इथं मे बी हा अँजिओस्पर्म इथून डिलीट झाला आहे, सो आपल्याला हे कंप्लीट प्रोसेस 12वीच्या चॅप्टरमध्ये बघायला भेटते. ओके, इथं जरी समजलं ठीक आहे, नाही समजलं तरी ओके, नो इश्यू. मेल गॅमेट्स ग्रोज टुवर्ड्स द आर्किगोनिया वगैरे, इथं काही नाही, जस्ट एकदा वाचून घे. इथं कारण मी इथं समजवायला गेलं तर मला काहीच समजणार नाही आहे, सो वी विल डिस्कस, कारण इथं एकदम शॉर्टमध्ये सगळं दिलेलं आहे. आणि ही म्हणजे खूप अशी लॉंग प्रोसेस आहे ही, जी ह्याच्यावरती पूर्ण टॉपिकच आहे 12वीला. सो वी विल डिस्कस धिस देअर. ओके, आता ह्याच्या पाठीमागचं आय होप की एव्हरीथिंग इज क्लिअर. तरी पण आणखी एकदा रिवाईज करूया. ओके, आता जिम्नोस्पर्म्स. ओके, जिम्नोस्पर्म्स काय म्हणलं, जिम्नोज म्हणजे नेकेड आणि स्पर्म्स म्हणजे सीड्स. आर द प्लांट्स इन विच ओव्ह्यूल्स आर, म्हणजे इवन बिफोर फर्टिलायझेशन अँड आफ्टर फर्टिलायझेशन ओव्ह्यूल्स जे असतात ना, ओव्ह्यूल्स काय एनक्लोज म्हणजे नेकेडच असणार, नॉट एनक्लोज्ड. ओके, आणि ह्याची साईज जास्त, साईज मे बी म्हणजे लहान असू शकते किंवा मिडियम असू शकते किंवा मोठी पण असू शकते. मोठे जसं टॉलेस्टमध्ये काय, दॅट इज द टॉल ट्री, सिक्वोया इज द टॉल ट्री. परत ह्याच्यामध्ये काय असणार, टॅपरोट असणार. आणि मायकोरायझा माझं एक्झाम्पल इज द पायनस. आणि ह्याचं ट्रिपल सी, सायकस, कोरॅलॉइड रूट्स, येस, कोरॅलॉइड रूट्स अँड सायनोबॅक्टेरिया. ओके, आता सायकसचं काय, सायकसचं एक तर पेन्नेट लिव्ज आणि ह्याचं स्टेम अनब्रँच्ड असणार. आणि यस बस, आणि त्यानंतर ब्रँच्ड स्टेम कसं असणार, पायनस आणि सिडरसमध्ये येतं. ओके, त्यानंतर काय इन कॉनिफर्स, म्हणजे जिथं पाणी वगैरे कमी असतं त्या ठिकाणी लिव्ज कसे असतात, एकदम म्हणजे निडल लाईक, म्हणजे जेणेकरून पाणी जास्ती इव्हॅपोरेट होऊ नये. जसं की रेड्यूस सरफेस एरिया, their thick cuticle and sunken stomata also help to reduce water loss. Okay, are you getting? Focus guys. Okay, here's kind of the gymnosperms are heterosporous. Yes, they produce haploid microspores and megaspores. They produce haploid microspore and megaspores. Yes, then two kinds of spores are produced within the sporangia. Yes, sporangia दोन, एक तर आपण मागाशी बघितलेलं, आणखी एकदा एक्सप्लेन करतो, प्लीज बी अलर्ट. ओके, हे असतं पहिला स्पोरेंजिया. सपोज एक नवीन पेज घेतो. सपोज हा स्पोरेंजिया असतोय. ओके, स्पोरेंजिया ह्याला जर सपोज लीफ लाईक अपेंडेजेस आले, हे सगळं पूर्ण पाठीमागे एक्सप्लेन केलेलं तरी मी एक्सप्लेन करत आहे. सो प्लीज अटेंड द प्रिव्हियस लेक्चर्स. ओके, हा स्पोरेंजियाला लीफ लाईक अपेंडेजेस जर आले तर त्याला काय म्हणतात, स्पोरोफिल. हे जर थोडंसं कॉम्पॅक्ट झालं तर त्याला काय म्हणतात, मेल स्ट्रॉबेल आहे, कोन्स ऑर स्ट्रॉबेल आहे. आता हेच जर मायक्रो म्हणजे मेल घेतलं देन मायक्रोस्पोरेंजियम. आणि हे जर ह्याला लीफ लाईक अपेंडेजेसला काय स्पोरोफिलला काय म्हणणार, मायक्रोस्पोरोफिल. आणि ह्याला मेल स्ट्रॉबेल आहे. आणि तेच जर फिमेलच्या केसमध्ये काय म्हणणार, मेगास्पोरेंजियम, मेगास्पोरोफिल आणि फिमेल काय म्हणतात, फिमेल कोन्स किंवा फिमेल
स्ट्रॉबेल आहे. ओके, हे सगळं सांगितलं. मेल्समध्ये ऑब्विसली जे पोलन ग्रेन असणार त्याला काय म्हणतात, स्पोर्स असणार त्याला पोलन ग्रेन म्हणतात. बस एवढं सांगितलं आहे. आणि इथं पायनस आणि म्हणजे सेम हे मेल स्ट्रॉबिला आणि फिमेल स्ट्रॉबिला जर सेम ह्याच्यावरती असतं देन मे बी बॉर्न ऑन सेम ट्री, देन पायनस हे इम्पॉर्टंट आहे. आणि सायकसमध्ये वेगळं आहे. सो सायकसचे 3 पॉईंट आपल्याला आत्तापर्यंत सापडलेत बघा. एक तर म्हणजे सायकस डिफरंट हे, परत पिन्नेट लिव्ज, आणि सो हे अशा टाईपनं अभ्यास करा. आता ही सायकस आहे, ह्या फक्त आपल्याला कशामध्ये जिम्नोस्पर्ममध्ये सायकसचे 3 पॉईंट सापडले. एक तर ब्रँच्ड स्टेम, परत कोरॅलॉइड रूट्स आणि सायनोबॅक्टेरिया. सो इथं जर सायकस हा पॉईंट काढायचा आणि सायकसचे 3-4 पॉईंट जे होते ना हा एक्स्ट्रा, मग सो तुमचा हा बेस्ट अभ्यास होईल की एकतर कोणताही क्वेश्चन येऊ द्या, सो यू कॅन इझिली टॅकल करू शकाल. सो ह्या टाईपनं अभ्यास करा. ओके, आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. तर मला तरी असं वाटत नाही की ह्याच्या नंतर काय डाऊट राहायला पाहिजेत. तरी काय डाऊट असतील तरी कॉमेंट सेक्शनमध्ये कधीही विचारा, आय विल आन्सर. थँक्यू सो मच. आणि हा चॅप्टर इथं कंप्लीट झालेला आहे. वेट, THANKYOU. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर, बाय बाय.